रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय। श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे श्रवण करत आहोत। आज आपण 14वा अध्याय पाहणार आहोत आणि या अध्यायाचे 14 अध्याय कथा वाचावी असं आहे। त्यामुळे हा आजचा आपला शेवटचा अध्याय आहे। यामध्ये पार्वतीच्या भिल्लीन रूपाची कथा विशद केलेली आहे। सुरुवातीला गणपती आणि कार्तिक स्वामीचा खेळ आणि त्यांचं लटकच रुसणं फुगणं भांडण एक असा कौटुंबिक प्रसंग या ठिकाणी विशद केलेला आहे। पुढे अशी कथा आहे की शिवपार्वती सारीपाट मांडून खेळायला सुरुवात करतात। खेळायला लागून थोडा वेळ झाला आणि इतक्यात वीणा वाजवत नारद मुनी तेथे आले आणि दोघांमध्ये रंगलेला खेळ पाहत बसले। खेळ बघता बघता ते म्हणाले, अहो देवेश्वरा, शंकरा, असा खेळ म्हणजे मिळमिळीत वाटतो बुवा, काहीतरी पण लावून खेळायला हवे तरच त्यात मजा। शंकर पार्वती दोघांनाही कल्पना आवडली। जो जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याने द्यावी असे ठरले। सोंगट्यांचा डाव टाकला। पहिलाच डाव अपर्णेने जिंकला। शंकराचे व्याघ्रांभर तिने जिंकून घेतले। तेव्हा ते पाहून नारदाला हसू आले। दुसऱ्या डावासाठी सोंगट्या टाकण्यात आला आणि तो दुसरा डावही भवानीने जिंकला आणि शंकरांचे गजचर्म तिने काढून घेतले आणि ती सोंगट्या टाकत होती आणि प्रत्येक डाव पार्वती जिंकत होती। असे एकामागे एक डाव जिंकत शंकराची कौपीन, आयुधे, भूषणे असे सर्व काही तिने काढून घेतले आणि शंकर अगदी खरोखर दिगंबर झाला। तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, तूच सगळे डाव जिंकले आहेस, माझा पराभव केला आहेस। त्याबरोबर हसून नारद मुनी म्हणाले, शंकरा, एका स्त्रीने तुम्हाला जिंकून घेतले। अरे रे, ही सर्व सृष्टी मायाधीन आहे, हेच खरे आहे। हे सर्व चराचर या स्त्रीच्या स्वाधीन आहे। तुला तिने सगुण रूप दिले म्हणूनच तुला हे मोठेपण मिळाले, नाहीतर तुला कोण विचारत होते। हे शंकरा, अरे आता तू मायेचा झालास, मायाधीन झालास, मग आता तुझ्या भक्तांना तू काय सांगशील बरे। असे बोलून हळूच कळ लावून नारद मुनी तिथून निघून गेले। त्याचे असे टोचणारे बोलणे ऐकून शंकर रुसले आणि सर्व संग परित्याग करून निघून जाऊन लपून बसले। कोणाला त्यांचा पत्ता सापडेना। जगदंबा आपल्या सर्व मैत्रिणींना घेऊन एकूण एक रानावनात फिरू लागली। डोंगरदऱ्या, मठ, गुहा सगळीकडे अगदी झाडून शोधले, पण शंकर काही सापडले नाहीत। सर्व तीर्थस्थाने शोधली, पण शंकरांचा पत्ता लागेना। डोळे मिटून सतत ध्यान करणाऱ्या, मौन व्रत धरून सतत चिंतन करणाऱ्या, सतत एकच किंवा दोन पायांवर उभे राहून फक्त वायूवर जगणाऱ्या, अशा विविध प्रकारे तपस्या करणाऱ्या अनेक तपस्व्यांना पार्वतीने शंकरांचा ठाव ठिकाणा विचारला, पण त्यांनाही काही ते सांगता आले नाही। 64 कला आणि 14 विद्या या सगळ्या एकत्र करून यज्ञयाग करून शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही फसला। जेथे अनंत शक्तीची स्वामिनी असलेली पार्वती सुद्धा दमली, तेथे तिच्याहून सामान्य असणाऱ्या इतरांची काय कथा। शिवस्वरूप आपल्या दृष्टीस पडण्यासाठी अनेक देवदेवता तप करीत होत्या। सगळे वेद सुद्धा प्रयत्न करीत होते। ऋग्वेदाने कर्मयोग समजावून सांगितला, यजुर्वेदाने नवनवीन गोष्टींचे ज्ञान दिले, अथर्ववेदाने उत्तम प्रकारची उपासना शिकवली, सामवेदाने न्यायशास्त्र सांगितले। सर्व वेदांनी मिळून एकच सांगितले, ईश्वर हा सर्वात सामर्थ्यवान आहे, जीव हा फार लहान आहे, तो ईश्वरासारखा कधीच होऊ शकत नाही, ईश्वराचे पद तो कधी घेऊ शकत नाही। अशा या प्रत्यक्ष ब्रह्मानंद असणाऱ्या शंकराचे नावाने मोठमोठ्याने हाका मारत पार्वती घनदाट अरण्यात फिरू लागली। शेवटी काकुळतीला येऊन शंकरांना शरण जाऊन म्हणाली, प्राणवल्लभा, नारदाने आपल्यास चिडवले आणि मी हसले, ही माझी चूकच झाली, त्याबद्दल मला क्षमा करा, पण आपले दर्शन द्या। शेवटी सर्व तत्वे शोधता शोधता एकदम ज्याप्रमाणे साक्षात्कार व्हावा त्याप्रमाणे अचानक हिमालयात स्वात्मसुखात तल्लीन झालेले शंकर पार्वतीला दिसले। स्वारी माझ्या माहेरी येऊन राहिली काय, हिमालयाच्या गोड मायेत पहा जावयाची कसे डोळे मिटून समाधी लागलीये, पार्वती मनाशी बोलू लागली। डोळे मिटून शंकर तल्लीन होऊन बसले होते। अपर्णेने मनाशी विचार केला, माझ्या याच रूपात जर मी त्यांच्याजवळ गेले तर शंकर नक्की चिडतील, तेव्हा वेश बदलायला हवा, पण मग कोणता बरे वेश घ्यावा। हे डोंगरात बसलेत म्हणजे डोंगरातल्या भिल्लिनीचा वेश घ्यावा झालं। मनात येताच अपर्णेने आदिवासी भिल्लिनीचे रूप धारण केले। तिचे स्वर्गीय गाणे ऐकून वनातील सर्व श्वापदे आपले वैर विसरून अगदी तल्लीन होऊन ऐकायला लागले। देवांच्या सर्व स्त्रियाही अगदी तन्मय होऊन पार्वतीचे नृत्यगायन पाहत होत्या।
आदिमायेची माया प्रत्यक्ष देवही जाणू शकत नाहीत, तर मग तिचे वर्णन इतरांनी कसे करावे बरे. शेवटी शंकरांनी आपले डोळे उघडले त्यावेळी पार्वती नृत्य करीतच होती. तुझ्यासारखी सुंदर स्त्री अद्याप मी त्रिभुवनात पाहिली नाही. तुझा सुंदर मुखचंद्रमा पाहून चकोराप्रमाणे मी अत्यंत भुललो आहे. तू माझ्याशी विवाह कर. उमेसारखी सुंदर पत्नी आणि कैलासासारखे सुंदर घर सोडून तुम्ही येथे येऊन बसलात, असे ती भिल्लीन रूपातील पार्वती म्हणाली. मग मी तुमच्याशी विवाह कसा करू शकेन? तुम्ही तपस्वी म्हणवता, येथेही तप करीत होता. यावर पिनाकपाणी म्हणाले, हे त्रिभुवन सुंदरी, त्या दुर्गेवर रागावून मी इकडे आलो आहे. भिल्लीन रूपातील पार्वती शंकरांना म्हणाली, मग असे करा, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमच्याशी नक्की विवाह करीन. जरूर, चल मी आत्ताच तुझ्या बरोबर येतो, असे म्हणून शंकर तिच्या मागोमाग लगेचच चालू लागले. पार्वतीने अशा रीतीने शंकराला कैलासावर आणले, सिंहासनावर बसवले आणि मनापासून षोडोपचारे पूजा केली. मग शंकराच्या गळ्यात माळ घातली आणि शंकराचे चरण घट्ट पकडले. शंकर आश्चर्याने भिल्लिनीकडे पाहू लागले, तेव्हा देवीने आपले मूळचे खरे स्वरूप प्रकट केले. पार्वतीने आपला राग घालवण्यासाठी पूर्णपणे फसवले हे त्यांनी ओळखले. अशा रीतीने पार्वतीने रुसलेल्या शंकराची समजूत घालून त्यांना कैलास पर्वतावर आपल्या घरी परत आणले. याबरोबरच राजा श्रीयाळ, त्याची पत्नी चांगुना आणि मुलगा चिलया यांची ही कथा आणि त्यांची सत्वपरीक्षा शंकरांनी पाहिलेली या अध्यायामध्ये विशद केलेली आहे. अशा रीतीने हा 14वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतोय. हरिओम.